मनोज जरांगे मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलेत। यंदाचं उपोषण हे सरकारसाठी शेवटची संधी असणार आहे अशा शब्दात जरांगेंनी निर्वाणीचा इशारा दिलाय। जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसले तर आम्हाला दोष द्यायचा नाही असं मनोज जरांगे म्हणाले। अंतरवाली सराटीतून उपोषण सुरू करण्यापूर्वी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवरही निशाणा साधलाय। मनोज जरांगे आरक्षणासाठी 6व्यांदा उपोषणाला बसतायत आणि ही शेवटची संधी आहे असा निर्वाणीचा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। त्यामुळे यंदाच्या उपोषणाच्या वेळी तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि उपोषणापूर्वी मनोज जरांगेंनी काय इशारा दिलाय सरकारला आपण पाहूया। किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही, तुम्हाला आणखीन एक संधी आम्ही द्यायलो या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला। आमच्या मागण्याची अंमलबजावणी तातडीनं सगळ्याची सगळ्या करा, कुठंही त्याला अडवणूक फडणवीस साहेबांनी करू नका। आणि कोण कोण असतील आणखीन काही की ज्यांना खूप मस्ती आहे सत्तेची, त्यांना सांगतो की आमच्या नावानं नंतर बोंबलू नका। तुम्हाला संधी आज स्पष्ट सांगितलं, मला याच्यात राजकारण करायचं नाही, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। पुन्हा त्याच्यानंतर जर दिलं नाही तर आमच्या नावाने बोंबलायचं नाही। तुम्हाला संधी म्हणून हे उपोषण। आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। रवी मुंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रवी, 6व्यांदा उपोषणाला बसतायत मनोज जरांगे, प्रमुख मागण्या काय आहेत, सरकारला काय इशारा दिलाय? प्रज्ञा, मध्यरात्री 12 वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि अर्थात या मागण्या जुन्याच आहेत। सगळे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, याशिवाय हैदराबाद, सातारा तसेच बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करावे आणि अंतरवाली सराटीसह आंदोलनाच्या काळामध्ये ज्या मराठा आंदोलकावरती गुन्हे दाखल झाले ते संपूर्ण गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशा प्रकारच्या या मागण्या आहेत। अर्थात ह्या सगळ्या जुन्याच मागण्या आहेत, त्याच अनुषंगाने त्यांचं हे उपोषण सुरू आहे। यापूर्वीचे 5 उपोषण झाले। 6व्या उपोषणामध्ये मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय सरकारला की ही शेवटची संधी आहे। अर्थात पुढे विधानसभेच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता लागेल, त्यामुळे मनोज जरांगे यांनी कुठेतरी सरकारला हा इशारा दिलेला आहे। सरकारी पातळीवरती काय हालचाली होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, मात्र एक निर्वाणीचा इशारा देत कुठल्याही परिस्थितीत आपण मागे हटणार नाही, अशा प्रकारची भूमिका पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। अर्थात सरकारपुढे मोठं आव्हान आहे आणि आज अशा अनुषंगाने की मुख्यमंत्री मराठवाड्याच्या आणि संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, या संदर्भात काही ते याबाबत बोलतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। प्रज्ञा, रवी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।